लोड भेटलेला? 4 लोड भेटलेला. 4 लोड म्हणजे तरी अंदाजे किती असं टोटल झाली होती? टोटल तेव्हा आमचे 1.5 कोटी भेटलेले आम्हाला. 1.5 करोड. 1.5 करोड हो. म्हणजे तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स. तर आज आपल्या या चॅनलवरती पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ म्हणजे टॅटूची व्हिडिओ बघायला मिळणार आहे. ती म्हणजे आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा याची व्हिडिओ बघायला मिळणार आहे. म्हणजे त्याचा मी टॅटू काढणार आहे आज. तोच टॅटू तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. तर चला सुरुवात करूया आपण टॅटूला. चापीवाला या. तर तुम्ही सर्वांनी टॅटू बघू शकता. हा टॅटू आहे गणपतीचा. त्याला कमीत कमीत आम्हाला 3 ते 4 तास वेळ लागणार आहे. तर थोडंफार शेडिंगचं काम आणि लाईनिंगचं काम झालेलं आहे. मित्राला आपण विचारूया कुठून आलाय मित्र आपला. कुठून आला मित्रा? म्हणजे रत्नागिरी गावातला. आणि इथं तू काय काम करतोस? इथं बोटीवर काम करतात. कोल्ह्यांची जी मच्छीमारीची बोट आहे तिथं ते काम करत असतात. आणि आता त्यांचा पावसाळी मासेमारी बंद असतो त्यामुळे ते आता गावी जाणार आहेत. आणि त्या गावी जाण्यानिमित्ताने ते माझ्याकडनं एक टॅटू काढून देतात. तो टॅटू तर याच्याकडे तुम्ही चालू करत आहे. आणि मला वाटतं उद्या परवा तू गावात जाशील ना? ठीक आहे. तर आता आमचं चहा पिऊन पण झालेलं आहे. तर पुन्हा एकदा कामाला आपण सुरुवात करूया. चला. तर आता एक थोडा ब्रेक घेतलेला आहे आणि मला वाटते 1-1.5 तास वेळ झालेला आहे काढून. मला वाटते थोडा अर्धा तास झालेला आहे. दाखव किती झालं. अजून मला वाटतं 50% पण टॅटू झालेलं नाही. अजून त्याला 1.5 ते 2 तास वेळ लागणार आहे. आणि इथं तुम्ही पण बघू शकता इथं दुसरा कस्टमर पण आलेला आहे. आणि रिंकीचा आंबॅन टॅटू चालू आहे. महादेव टॅटू. मित्रा तू पण बोटीवरनं झालास ना? रत्नागिरी. ओके. कारण सर्वजण आता ते खलाशी बोटीवरचे ते गावाला जात आहेत. रत्नागिरी त्यांचं गाव आहे. ते तर गावाला जाऊन त्यांचा एक प्रत्येकाला एक टॅटू काढायची खूप आवड असते. तीच त्यांची आवड पूर्ण करत आहेत. तरी तर अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 50% जास्त आपलं काम झालेलं आहे. तर तुम्हाला टॅटू पण दाखवतो. आउटलाईन काम झालेलं आहे. फक्त ती फिनिशिंग म्हणजे शेडिंगचा वर्क आहे तो थोडा पेंटिंग ठेवला म्हणजे बाकी ठेवलाय तो थोड्या वेळाने करणार आहे. तोपर्यंत आपण मित्र आहे त्याला थोडी आपली फिशिंग बद्दल माहिती विचारूया. तर तुम्ही टॅटू पण बघू शकता. आउटलाईन पूर्ण आता झालेलं आहे. फक्त इथं थोडा काम बाकी आहे आउटलाईनचा आणि पूर्ण चेहऱ्यावरती शेडिंग आणि इथं डार्क पूर्ण करायचं आपल्याला.
तोपर्यंत मित्राला विचारूया. मित्रा तू कुठून आलास, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधून कुठून, गाव कुठला? साखरे घर. मग तुम्ही तुझा अनुभव मला शेअर कर थोडा. बोटीमध्ये तुम्ही जेव्हा जातो बाहेर सर्व, तुम्ही टोटल बोटीवर किती जण असतो? 17 जण. तांडेल किती? 3 तांडेल, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड असे टोटल 3 तांडेल असतात. आणि तुम्ही तुमचा म्हणजे जेवणाचं कसं असतं तिथं? सर्व राशन तुम्ही घेऊन जाता? म्हणजे पूर्ण किती दिवस असतो तिथं? म्हणजे जास्त दिवस गेले की 15पर्यंत दिवस जातात. आणि जर समजा लगेच मच्छी भेटली पूर्ण भेटली की एक दिवसात, म्हणजे 2 ते 3 दिवसात. आणि जर नाही भेटली तर 8 ते 10 दिवस म्हणजे जातात. मग तेव्हापर्यंत सर्व बर्फ वगैरे सर्व तुम्ही घेऊन जातो. आणि तिथं खातो काय मच्छी वगैरे कशी खातो? मग सर्व फ्रेश म्हणजे आपल्यापेक्षा जास्त ते सर्व फ्रेश मच्छी तेच खातात असतील. तर चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला मित्रांनी. म्हणजे आपल्यापेक्षा सर्वात फ्रेश मच्छी कोण खात असेल तर ते खात असतील, बरोबर ना? म्हणजे तिथले काढून लगेच ते बनवत असतील छोटी मच्छी. आणि जर त्यांचा कसं आहे, एक दिवसात बंपर त्यांना भेटला तर ते 2 दिवसात पण येतील. आणि जर मच्छी जर नाही भेटली म्हणजे कमीत कमी त्यांना 8 ते 10 दिवस तरी जातात मच्छी, बरोबर ना? मच्छी पकडण्यासाठी 8 ते 10 दिवस जातात. म्हणजे खोल समुद्रात जातात ते. तिथं काही बाजूला म्हणजे कुठला घरे नाही, बेट नाही, काय नाही, पूर्ण चारी बाजूला समुद्रच असतं. तर त्यांची या अशी पूर्णपणे लाईफ असते, बरोबर ना? तर मित्रांनो, महत्त्वाचं काम म्हणजे टॅटूची आउटलाईन ती आता पूर्णपणे झालेली आहे. आणि थोडासा आता काम बाकी आहे, म्हणजे तो शेडिंगचा, म्हणजे जो फायनल फिनिशिंग शेडिंग असते तो काम आता झाला का लगेच आपला टॅटू हा पूर्ण होणार. तुम्ही बघू शकता आउटलाईन आता पूर्ण झालेली आहे सर्व टॅटूची. आता फक्त राहिली ती मेन फिनिशिंग, जिथं शेडिंग आहे. म्हणजे हा टॅटू आहे असा, हा त्याच्या हातावरती मी काढलेला आहे. आता फक्त त्याला फिनिशिंग द्यायची आहे. तोपर्यंत एक मित्र तिथं बसलेला आहे, त्याची आपण माहिती घेऊ. चला. तर प्रथम आपण त्याचं नाव विचारू. नाव कसं? कल्पेश. आणि तो राहतोस कुठं? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बुधल. कुठला? बुधल. किती वर्ष झाली तू या धंद्यामध्ये काम करतोस? आता मला 16 वर्ष झाली. 16 वर्ष. म्हणजे कधी असा मोठा बंपर असा काही भेटला होता का नाही? बंपर म्हणजे मी पहिल्यांदाच मुंबईला आलो ना, म्हणजे फर्स्ट टाइम ह्या चेंडिंगला. हा, म्हणजे शिमग्यानंतर. बरोबर. तेव्हा म्हणजे बाहेर गेलो तेव्हा पहिल्याच पलटीला आम्हाला कोत्या भेटलेला, म्हणजे मासेच होता. किती म्हणजे भरपूर लोड भेटलेला? 4 लोड भेटलेला. 4 लोड. म्हणजे तरी अंदाजे किती असं टोटल झाली होती? टोटल तेव्हा आमचे 1.5 कोटी भेटलेले आम्हाला. 1.5 करोड. हो. म्हणजे किती दिवसामध्ये भेटलेला होतो? म्हणजे असं म्हणजे आम्ही पहिल्यांदा तिथून गेलो ना मुंबईवरून तिकडे बाहेर गुजरात साईडला, बरोबर. तिकडे पहिला जे फुकट गेले 4-5 दिवस आम्हाला काहीच मच्छी भेटली नव्हती. ओके. जेवायला पण मच्छी नव्हती त्या टायमिंगला. ओके. आणि 6व्या-7व्या दिवशी जे फिश फाइंडर असतं ना मशीन, त्यावर थोडीशीच मच्छी आम्हाला पडलेली. आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढे मासे खाली भेटतील म्हणून. तर ते रापण मारल्यावर तो वरतीच आला मासा पूर्ण, म्हणजे लोड आला वरती. लोड आला, दिसला तो आम्हाला. म्हणजे खूप नशिबान तेव्हा खूप एकदम हॅपी झाला असेल सर्व लोक. ठीक आहे. तुम्ही माहिती ऐकली असेल, लोड म्हणजे असं कसं माहितीये, कधी कधी मच्छी पण भेटत नाही, कधी कधी बोटी रिटर्न पण येतात, कधी पूर्ण नुकसान पण होते. आणि जर काही भेटला तर पूर्ण असं लोडचे लोड भेटते. म्हणजे आपली पुढची 1-2 पिढी आरामात मोकळी खाऊ शकते, अशी एवढी मच्छी पण भेटू शकते. म्हणजे आपले नशिबावर ते सर्व. आणि सर्व मेहनत ती यांची असते. तांडेल आणि सर्व ते खलाशी असतात, त्यांची मेहनत असते. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
4 ते 5 तासानंतर आमचा टॅटू झालेला आहे. तर तुम्हाला टॅटू दाखवतो आता कशा प्रकारे झाला आहे ते बघा तुम्ही. टॅटूची अवस्था बघा. अजून टॅटू काही क्लीन केलेला नाही. क्लीन केल्यानंतर कशा प्रकारे टॅटू दिसतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. फायनली टॅटू आता झालेला आहे आणि आपण टॅटूला आता क्लीन केलेला आहे आणि टॅटू तुम्ही रिझल्ट बघूया. तर फायनली तुम्ही टॅटू बघितला असेल क्लीन केल्यानंतर कशा प्रकारे दिसतो. तर आपल्या मित्राला विचारूया टॅटू कशा प्रकारे वाटला ते. तर मित्र कसा वाटला तुला टॅटू? खूप छान वाटला. आणि तुला माझा टॅटू कुठं बघितला होतास तू? इंस्टावर बघितला होता. तर तुम्ही पण इंस्टाग्रामला माझे फॉलो असाल तर टॅटू बघत असाल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्राम ID पण दिलेली आहे समोर आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. जर तुम्ही येत असाल तर कॉन्टॅक्ट करून या. मित्रांनो टॅटू कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर टॅटू आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.